स्पोर्ट्स बांजू नेक्स्ट मॅच याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा आणि त्यांना दोन हात करेल पंकज इलेवन मुरबे त्याआधी साहित्य दुर्गेश इलेवन अर्नाला आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ या दोन संघांमध्ये हा सामना आपण पाहणार आहोत. चला साहित्य अर्नाला संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ इथून दौडवायचा नाहीये. साहित्य अर्नाला संघ विघ्नेश अँड कंपनी प्लीज आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रमोद लेली चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटे दिली जातील. 15 मिनिटांमध्ये ॲक्युरेट 3 षटकं तुम्हाला फेकायचे आहेत. अन्यथा एकही सेकंड जरी जास्त झाला तर चौथ्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये एक खेळाडू इन केला जाईल तुमचा. आदरणीय गणेशजी भोईर साहेब खाडी गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेला लाभलं गेलं. आदरणीय गणेशजी भोईर साहेब मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. चला साईच्या दुर्गेश इलेवन अर्नाला संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस त्यांनी या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. त्याचबरोबर 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. टीम सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ अंतिम 8 मध्ये पोहोचण्यासाठी या दोन संघांमधील ही लढत असणार आहे, ही बॅटल या ठिकाणी असणार आहे, ही फाईट या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे मजा येणार आहे या मॅचला. रॉकी ग्रुप चषक 2025 आजचा अंतिम दिवस ह्या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. गेले 9 दिवस प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक दिवसाला थराला आपण पाहिलंय. आदरणीय गणेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत असेल. दोन्ही संघांचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या संरक्षण कक्षामध्ये यायचं आहे. चला 2 बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. टीम श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामधील एका बाजूला पंकज इलेवन मुरबे संघ जो 40+ हाफमधून अंतिम 8 मध्ये पोहोचलाय आणि त्यांना 2 हात करेल त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा संघ. अंतिम 8 मधील तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला भरत पाटील आणि सचिन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा मॅच असेल. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे दिली जातील. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. अन्यथा एक खेळाडू चौथ्या षटकामध्ये इन केला जाईल. 38 सर्कलमध्ये याची नोंद घ्या. त्यामुळे वेळेचं बंधन आपण घ्यायचं आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला भरत पाटील आणि त्याचबरोबर सचिन पाटील त्यांच्या सोबतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला साहित्य अर्नाला संघ या ठिकाणी रेडी आहे. दोन्ही संघांची स्टार कास्ट खूप मोठी आहे. दोन्ही संघांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे मजा येणार आहे. दुसऱ्या बाजूला अर्नाला संघाचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे. दुसऱ्या बाजूला कोपरी संघाचे समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे. त्यामुळे या दोन्ही संघाची साईट खूप मोठी आहे. दोन्ही संघांमध्ये स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला दुर्गेश इलेवन अर्थात साईच्या अर्नाला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश करत जयू, विघ्नेश साखलतोडे, प्रमोद लेली, अमित तांडेला आज उपस्थित झाल्यात. त्याचबरोबर मिस्टर तांबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण निजाई. दुसऱ्या बाजूला भरत पाटील आहेत. सचिन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरीश पाटील, अलंकार सिंग, समीर कासारे आणि दोन्ही संघांमध्ये एक मोठी स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते. चर्चा या ठिकाणी केली जाते, रणनीती या ठिकाणी केली जाते. जरा साईच्या अर्नाला संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजचा अंतिम दिवस ह्या स्पर्धेच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला भरत पाटील स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी म्हणजे या हंगामाआधी मॅन ऑफ दी सिरीज ठरले होते या स्पर्धेचे आणि त्या बाईकवरती स्वार झाले होते भरत पाटील. आणि पुन्हा एकदा त्यांचा संघ या ठिकाणी अंतिम 8 मध्ये पोहोचण्यासाठी या ठिकाणी लढतोय, झुंजतोय. मैदानाच्या आतमध्ये संघर्षमयी प्रवास जरूर असणार आहे या दोन्ही संघांचा. एका बाजूला साई चरणाला संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या मॅचमध्ये सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाने पराभूत केले पांजू स्पोर्ट्स पांजूला. अंतिम 8 मध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्षमयी प्रवास असणार आहे पुढच्या 4 षटकांमध्ये. एका बाजूला साई चारणाला, दुसऱ्या बाजूला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. चला लगेच मॅचला सुरुवात करा. आदरणीय सन्माननीय सचिनदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेले. त्यांचा हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. एक सुंदर समाजसेवक आणि त्याचबरोबर एक सुंदर क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेले. चला मॅचला सुरुवात करा, खूप वेळ वाया जातोय. साईच्या अर्णाला संघ प्लीज स्पीडअप करा. दोन्ही पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत, सागर मोरे सर आणि त्याचबरोबर नितेश कदम सर. लगेच आपण मॅचला सुरुवात करा. स्ट्रायकिंगवरती बॅटर आहे भरत पाटील, दुसऱ्या बाजूला सचिन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिले षटक फेकण्याकरिता हर्षद आपल्याला पाहायला मिळत आहेत, बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. मॅच या ठिकाणी सुरुवात होते आणि या मॅच साठी पुन्हा एकदा जॉईन होतील प्रमोद शेडगे सर. ओटीयू पहिलाच बॉल ऑन साइडला. भरत पाटीलच्या खेळीचा अंत होईल की काय, आणि शेवटच्या मोमेंटला नाही. विघ्नेश साखळतोडे सारख्या फिल्डर कडून ही अपेक्षा नव्हती, परंतु इथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता फक्त कमरेवर हात येत आहेत प्रमोद लिले याच कॅप्टनचे. कारण भरत पाटील एक हर उडणारे खेळाडू आहे. जबरदस्त हा फटका तर फसला होता, परंतु भरत पाटील सांगितलं थँक्यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड विघ्नेश. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेली. चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांच्या दरम्यान जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया आपण शब्द सुन्ना निसर्ष स्वागत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून टिंबी खोडावे या मैदानात नंदन वन जे मैदान आपण पाहत आहेत, खऱ्या अर्थानं ही आयोजकांची मेहनत आहे, कष्ट आहेत. अहो रात्र डोळ्याला खऱ्या अर्थानं झोप नाहीये. ही स्पर्धा कशी यशस्वीरित्या पण पार पाडली जाईल हेच फक्त ध्येय ठेवलंय. सचिन पाटील मॅन इन फॉर्म. हर्षद समोर. हर्षद मेहरचा बॉल अतिशय सुंदर पद्धतीने जोमाने फिल्डिंग सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रमोद लेली पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग सजवली गेले. पहा लॉंग ऑफ थोडंसं आतमध्ये घेतला गेलाय. अगदी मिड ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो अमित तांडेलला. तदनंतर आपण पाहू शकतायत प्रमोद लेली मिड ऑनला आपण पाहू शकतायत आतमध्ये घेतला गेलाय. चांगली फील्ड सजवण्यात आलेली आहे. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं बंधन. 2 बॉलचा खेळ झाला 1 रन. अनबिलिव्हेबल सुरेख चेंडू पाहायला मिळतो. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. विकास धसगर आज जरूर त्याच्यावर परिपूर्ण दारोमदार पाहायला मिळते. प्रशांत गरजची जबाबदारी आता त्यांनी स्वीकारले, कारण लवकरच जवळच ISPL येते आणि त्यामुळे काही जे खेळाडू जे निवडक आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांची वर्णी लागले त्यांना मात्र थोडंसं कुठेतरी टुर्नामेंट पासून थोडंसं दूर राहावं लागतं. कदाचित जर इंजुरी झाली तर त्यांचं स्वप्न ISPL मध्ये भंग होऊ शकेल. त्यासाठी त्यांना रेस्ट दिले गेले. कोणताही खेळाडू खेळणार नाही हे मात्र त्यांना ताकीद दिले गेले. चांगला बॉल. करण निजाई कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. हर्षद मेहरला मिळते पहिली सफलता. सचिन पाटील दबावात्मक स्थिती निर्माण करताना फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. डाऊन.
बॉल फेकून झाले ते 4. आकाश गावड यावेळेला दर्शवत असताना 1 रन्स. थोडीशी नाजूक स्थिती. हर्षद मेहर काय प्रगती केली या गोलंदाजाने. अतिशय सुंदर पद्धतीने ॲज अ परफेक्ट बॉलर कसा असावा हर्षद मेहरने आतापर्यंत दर्शवून दिले गेले. चांगली गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर. ही लेंथ खूप महत्वाची असते. जेव्हा तुम्ही राऊंड द विकेटने येता उजव्या हाताच्या गोलंदाजाला त्यावेळेला थोडासा अँगल क्रिएट होतो. कॉट बॅहँडचे जास्तीत जास्त चान्सेस निर्माण होतात. आणि आपण पाहिलं मोहम्मद शमीकडून डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर हेड. 1 बाउन्स चौकार. राजेश ओगे आल्या आल्या स्वागत करतोय हर्षद मेहरच्या गोलंदाजीचं. खरपूस समाचार 4. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न अगदी हर्षद मेहरने फलंदाजाला रीड केलं होतं की स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करेल तर आपण फुलर लेनचा चेंडू हाताळू आणि तो सक्सेस झाला. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 5 धावा पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॉलिंग. अनबिलिव्हेबल इनक्रेडिबल बॉलिंग. पहिल्या षटकाचा काही धावसंख्या 5. एक परफेक्ट ऑलराऊंडर विघ्नेश साखळतोडे. एक जरूर झेल सुटलाय परंतु आता काहीतरी करून दाखवण्याची धमक असावी. खुशी 11 प्रेझेंट श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी अल्पेश दादा भोईर यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. क्रियांश 11 आशिष भोईर यांनी स्पॉन्सरशिप केलेले टी शर्ट आणि अल्पेश दादा भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना प्रमोद लेली आराम के साथ चेंडूवर येत आहेत. नेस्टर धंबाला आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत चांगलं क्रिकेट हाताळले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल. अमित तांडेल भरपूर विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर, मेडन ओर ज्याच्या नावावर, उत्कृष्ट गोलंदाजाचे किताब ज्याच्या नावावर, रबर बॉल क्रिकेट सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने हाताळतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर आकाश माहिती देत 6. अतिशय सुंदर पद्धतीने लेंथचा लाईन टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ऑफ्टूमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरली. विचारसरणी चांगली पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू जर आपण पाहिलं तर यावेळेला विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. चिका त्या ठिकाणी जात आहेत. विकास धसगर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. बॉल फेकून झाले ते 2. चांगलं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस 9वा दिवस आपण या ठिकाणी अनुभवतायत. पुन्हा एकदा लालच देण्याचा प्रयत्न. तिथून थोडासा बाहेर निघणारा चेंडू. ही खासियत आहे, ही खूबी आहे. आमदार चषक कोण विसरेल. विराटन बुद्रुकच्या मैदानात ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी करत बेस्ट बॉलरचा किताब पहाटे अगदी 4-4:30 वाजता ती स्पर्धा समाप्त झाली. अल्पेशदादा भोईर यांची यावेळेला ऑन साइडला फटका तर छान आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. राजेश ओगेच्या बॅटमधून एक संघर्षाचा आणि जबाबदारीचा चौकार. 4.
संघाची धावसंख्या 10, 4 बॉलचा खेळ झालाय. असा अडथळा निर्माण होत असताना आपण पाहतायत इथून डेड बॉल. कदाचित चेंडू रिलीज झाला असता, खेळपट्टीवर असता, तर काही फलंदाज मात्र तो मारण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे कधी कधी मोये सुद्धा होतं. गेल्या वर्षात आपण पाहिलं होतं श्याम चौधरीचा तो फटका आणि ती क्लिप व्हायरल झाली. अप्रतिम करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुलर लेन्सचा बॉल. राजेश थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. अमित तांडेल चांगली चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारे गोलंदाज. काही गोलंदाजांकडे वेग असतो परंतु अचूक टप्पा नसतो. काही गोलंदाजांकडे अचूक टप्पा असतो परंतु कधी कधी वेग नसतो. चेंज ऑफ पेस केलं गेलंय इथे. करण निजाई आणि विकास पुढे सरसवत आहेत. दोघांमध्ये थोडीशी टक्कर जरूर झाली होती परंतु वाचले त्या ठिकाणी टक्कर होण्यापासून. कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे झेल टिपता त्यावेळेला तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि कॉलिंग, मी घेतो तू थांब, अशा पद्धतीने जेव्हा आपण कॉलिंग करतो त्यावेळेला ते दक्ष राहतात फिल्डर. परंतु इथे मात्र विकेट मिळाली राजेश शोगेच्या स्वरूपात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या 10, 5च्या सरासरीने. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच या मैदानाच्या आतमध्ये. जाऊन पोचले गेले. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 9 मिनिटे घेतलेली आहेत ती 2 षटकांसाठी. हे षटक तुम्हाला 6 मिनिटात कव्हर करायचंय. भरत पाटीलचा आतापर्यंत बोलबाला राहत नाहीये. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पांजू स्पोर्ट्स पांजू टीम बरोबर 2 चौकार खणखणीत आले होते परंतु तदनंतर एक मोठ्या इनिंगला तो कन्वर्ट करूच शकला नाही. परंतु या मॅच मध्ये काय बोलबाला राहील. एक जीवनदानाच्या साहाय्याने खेळी करतोय. आपल्या संघासाठी आता खरी गरज असेल भरत पाटीलची. आणि एका साईडला नेस्टर दंबा याला आपण पाहतायत. नेस्टरचा पुढील बॉल. चांगला बॉल. फर्स्टली थोडीशी दूर आहेत संदीप करवत. तिथून आपण पाहू शकता कोणती धाव येत नाहीये. ओमान इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्याचं पदार्पण आपल्याला पाहायला मिळालं वर्ल्ड कपच्या माध्यमातून आणि तिथून त्याचा प्रवास लेदर बॉल क्रिकेटचा राहिला. या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळेला अप्रतिम गुडघ्यावर बॅलन्स करत खेळलाय. विघ्नेशला पुन्हा एकदा निवडला. आता विघ्नेशला चॅलेंज होतं, ते चॅलेंज स्वीकारलं आणि भरत पाटीलच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. त्या जीवनदानाचा फायदा उचलता आला नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट, गॉन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 10 या धावसंख्येवर 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 2 संघ अप्रतिम बलाढ्य आहेत परंतु आता सिच्युएशन थोडीशी नाजूक पाहायला मिळते. 10 रन्स कारण 14 बॉलचा खेळ झालाय. इथून अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. चांगला बॉल. नेस्टरची ही चांगली गोलंदाजी. फार कमी प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अशा प्रकारचे गोलंदाज पाहायला मिळतात जे कॉन्फिडंटली लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी करत असतात. एकच टप्प्यावर 2 स्विंग करण्याची कला असते. इथून पुन्हा एकदा आपण पाहू शकता तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अलंकार त्या ठिकाणी परिपूर्णतः सरप्राईज झाले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. आकाश गावड आम्हाला दर्शवतात की 10 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय.
आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी साहेब, विराथन ग्रामपंचायत सदस्य, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि शिवनेरी चषकाचे प्रायोजक प्रणेते, त्यांच्या समवेत विनायक किनी, शिवनेरी चषकाचे आयोजक, एक चांगले खेळाडू आणि यस दरम्यान अनिलजी किनी यांचं षटकाराने स्वागत केलं गेलंय. चांगला फटका पाहायला मिळाला, सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुपर मॅच. नेक्स्ट मॅच त्रिशिका 11 गावदेवी यंग स्टार वैतीपाडा वर्सेस पंकज 11 मुरबे 40+. चला दोन्ही संघाचे पण कॅप्टन यावेळेला संदीप करवतने थोडेसे झुकले होते. चांगली गोलंदाजी नेस्टरच्या माध्यमातून ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. या पण ऐकूया सिद्धिविनायक म्युझिकल डीजे ला. परफेक्ट आपण निर्धारित वेळेमध्ये टाकलेले आहे. शेवटच्या षटकामध्ये तेवढा वेळ दौडू नका. चला त्रिशिका 11 प्रस्तुत आपण पाहू शकता. किरणजी कारभारी प्रेझेंट, गावदेवी यंगस्टार वैतीपाडा संघाचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे पंकज 11 मुरबे 40+ टीमचे कॅप्टन. आपण या टॉस करण्याकरिता वेळीची दिरंगाई न करताना आपण लगेच टॉस करणार आहोत. संदीप खरवत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 16 रन झालेले आहेत. एक लेग ब्रेक अप्रतिम त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून अनेक फलंदाजांना त्यांनी फिरकीच्या जोरावर थैथया नाचवलेला आहे. अशा प्रकारचा गोलंदाज संदीप खरवत. चेंडू पहिलाच बॉल पाहिला, न्यायाला सोडून दिला, खूपच बाहेर होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. नमन ओघेने आज क्लास बॅटिंग केली. पांजू स्पोर्ट्स पांजूच्या अगेन्स्ट 20 धावा ज्या कुठल्या त्याच महत्वपूर्ण कामा आल्या. एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 17 रन्स पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने नितीन पाटील शेवटच्या षटकामध्ये आले होते, अशाच पद्धतीने चेंडूची हाताळणी केली असती तर कदाचित धावांचा वेग कमी झाला असता. परंतु नमन ओघे एक एक्सपिरियन्स प्लेअर आहेत आणि जेव्हा अनुभवाची कमी नसते त्यावेळेला तुम्ही प्रतिभेची कमी सुद्धा बाळगू शकत नाही. तर युवराज या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजेच इथे वैतीपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस फ्लाइट मिळाली या बॉलला. ऑफ टीमच्या थोडस बाहेर या पण रेफर केलं गेलंय बॅटरने. तर आपण चेक करूया काय एक्झॅक्टली वाईट आहे की नाही. आणि सिद्धू पाजी हे थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. फेअर डिलिव्हरी ह्या वेळेला अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला आणि सरळ चेंडू विसावला विकास धसगरच्या हातामध्ये. निर्धावची सांगता होते आणि संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. डावकुऱ्या हाताने ऑन साइडला फ्लिकचा फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु कॅच ड्रॉफ्ट. रोहितने चुकी केली. अलंकारला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला नमनने आणि अलंकार सुद्धा सॅक्रिफाईस या ठिकाणी स्वतःची विकेट जरूर दिली. फलंदाज बाद. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आकाश आम्हाला माहिती देत आहेत की 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4, 3 आणि 3 बॉलच्या समाप्ती.
3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 18 वर. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम ऑन साईडला चांगला फटका आहे. रोहित पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. अतिशय चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. बॅकअप नेस्टरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता इथे विकेट सॅक्रिफाईस केली गेली. नेस्टरने कदाचित इथे फेकी केली असती तर विकेट मिळाली असती, परंतु द्विधा मनामध्ये होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19. आता बॉल फेकून झाले 4. शेवटचे 2 बॉल शेष. ट्रॉफी घरामध्ये राहू शकेल. इतर वेळेला आपण पाहतो की वेगळ्या गोल्डन ट्रॉफीज त्यावर थोडासा कलर जरूर आपण पाहतो लवकरात लवकर जातो आणि त्यामुळे थोडंसं ट्रॉफीचं जे चित्र असतं ते वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. परंतु इथे सुंदर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. पारदर्शकता. 1 रन्स घेण्यापासून वंचित राहत आहेत. नमन स्वतःवर विश्वास ठेवतायत. निखिल ओघे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 19. तर मात्र शेवटचा बॉल यावेळेला पाहायला मिळेल. संदीप खरवत आणि नेस्टरने जी गोलंदाजी केली त्या अगोदर अमित तांडेलने 5 धावा हर्षद मेहरने, म्हणजे ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, कॉन्ट्रीब्युशन कसं असावं गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून ते दाखवून दिलं गेलंय. यावेळेला उर्फी चेंडू ऑन साईडला. अशा प्रकारचे चेंडू सोडणार नाहीयेत नमन ओघे. सरळ चेंडूला पाठवला. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. खुशी 11 श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीमची 25 आणि 26 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा आणि पंकज 11 मुरबे. या चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या त्वरित. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांच्या शुभस्य टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टर वैतीपाडा आणि त्यांना 2 हात करेल पंकज 11 मुरबे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. आदरणीय सचिन दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मुख्य मंचावरती. मी त्यांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. एक सुंदर समाजसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभस्य आपण करणार आहोत टॉस. टॉस आपण या ठिकाणी करतोय. फुल टॉस आणि रॉकी ग्रुप हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. चॉईस या ठिकाणी केलं जाईल. पंकज 11 संघाचा कॉल असेल. कॉइन या ठिकाणी स्पिन केला जातोय. फुल टॉस असा कॉल आहे आणि फुल टॉस आलाय.
मी मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल आमचं. जरूर. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच पंकज इलेव्हन मुरबे संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊत आपण कॉम्बॉक्स मध्ये. ओटीओ थँक्यू व्हेरी मच हार्दिक किनी. 9वा दिवस असत्यांचा आपण पाहतायत. सव्वीस रनचं टार्गेट. 22-23 हे लक फॅक्टर आकडे आहेत ते साईच्या अर्नाळा या टीमसाठी. कारण 2023-2024 मध्ये 23 ट्रॉफीज तब्बल पाहायला मिळाल्या होत्या या संघाच्या दृष्टिकोनातून. आणि त्यामध्ये 1 लाखाच्या स्पर्धा 11 फायनलिस्ट झाले होते. साईच्या अर्नाळा ही टीम. आणि त्यामध्ये आपण पाहू शकता त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत, त्यांची जिद्द, या सर्व काही गोष्टी. आणि त्याच्यामुळेच मात्र या 11 फायनल लाखाच्या पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉल, परंतु कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव. अलंकारने इथे दबाव टाकला, फिल्डरने त्याला चांगली साथ दिली तर कदाचित या धावा डिपेंड सुद्धा होतात, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. प्रमोद लेरी सारखा एक बेताज आपल्याला पाहायला मिळतो, टेक्निकली साऊंड, ज्याच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट होतात. परंतु आज त्याला काहीतरी करायची गरज आहे. इथून आपण पाहत आहेत खूप चांगला बॉल, गुंगारा देत चेंडू सरळ निघून जातोय भरत पाटीलच्या हातामध्ये. डोक्यावर हात जात आहेत. किंचितसा चेंडू मात्र यावेळेला लेग स्टंपच्या अगदी जवळून चेंडू पिच होत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत दोन बॉल मध्ये अजूनपर्यंत एक सुद्धा धाव नाहीये. सुपर डिलिव्हरी पहा. गेल्या मॅच मध्ये सुद्धा फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या पांजू स्पोर्ट्स पांजू या टीम बरोबर. या मॅच मध्ये 30 लयबद्धता, अचूकता आणि भेदकता या गोष्टी फार महत्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. आकाश आम्हाला माहिती देत असताना 3 बॉलचा खेळ, संघाची धावसंख्या 0. काल आकाशने श्याम चौधरींना जी गोलंदाजी केली ती अप्रतिम पाहायला मिळाली. त्यांनी कदाचित वारंवार ती गोलंदाजी पाहिली असेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एसपीएल मध्ये सुद्धा त्यांची वर्णी लागले गेले कॉन प्लेअर म्हणून. विनायक किनी आमच्या लेफ्ट साइडला आहेत. 19 ते 23 मार्च डे अँड नाईट शिवनेरी चषक. हलक्याच्या हाताने सॉफ्ट डिसमिसल. दबाव वाढला, दबावात्मक स्थिती निर्माण झाली. चांगल्या गोलंदाजाला, चांगल्या फलंदाजाला ज्या पद्धतीने थिरकायला भाग पाडलं असा गोलंदाज अलंकार. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, फॅन्टास्टिक बॉलिंग. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 0. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघांच्या दरम्यान सुंदर लढत. 26 धावांचं एक छोटं टार्गेट, परंतु हे छोटं म्हणता येणार नाहीये कारण ऑलरेडी आपण पाहताय त्या 4 बॉलचा खेळ अखेरीस 1 बाद 0 अशी स्थिती पाहायला मिळते. न्यू बॅटर विकास दसकर, चिका. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहतात. अलंकारचा टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने चेंडू निघून गेला. 5 बॉल आतापर्यंत निर्धाव आणि त्यामध्ये 1 विकेट. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय अलंकार. आपल्या उंचीचा फायदा कसा उचलायचा. राऊंड द विकेटने येत असताना कॉट बिहाइंडचे जास्तीत जास्त चान्सेस असतात आणि अशा वेळेला आपण पाहू शकताय जी गोलंदाजी केली ना, काबिले तारीफ. फुलटॉस बॉल होता, अतिशय चांगला एक्झिक्यूट केला आणि सरळ चेंडूला आपण पाहतायत. एक्झिक्यूट करत असताना सरळ चेंडूला फेकून दिले विकास दसगरच्या बॅट मधून. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार, ज्याचं नाव आहे चिका. 6.
फुल टॉस बॉल होता आणि षटकार आला. या षटकाराने आता स्थिती जर आपण पाहिली तर 18 बॉल 20 ची आवश्यकता आहे. आदरणीय सन्माननीय अनिलजी किनी साहेब, ग्रामपंचायत सदस्य विराथन बुद्रुक आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे अनिलजी किनी साहेब. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. ज्यांची स्पर्धा येते 19 मार्च ते 23 मार्च असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम लाख मोलाची स्पर्धा शिवनेरी चषक 2025 डे अँड नाईट असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक दिवसामध्ये 8 टीमला प्राधान्य दिले गेले. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट त्या स्पर्धेचा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. 6 रन अगदी थोड्याच वेळात रेश्मा मयेकर मराठी अँकर यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसात आम्हाला सुरेख साथ दिली मिस्टर IPL मराठी समालोचक कुणाल दाते सर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळेल. 6 रन झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला खेळले गेले. जयेश जयू प्रशांत गरत याचे छोटे बंधू पाहायला मिळत आहेत. 3 बंधू एका संघामध्ये खेळताना प्रशांत गरत असेल, रविकांत असेल, जयू असेल. संघाची धावसंख्या 7. बॉल फेकून झाले ते 2. ओंकार कदम यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या तर टीमला. 11 फायनलिस्ट ही नोंद आपण पाहिली. कोपरी टीमने एकाच वर्षामध्ये सुद्धा असाच धुमाकूळ घातला होता. 11 ते 12 फायनलिस्ट झाले होते. 2016 पासूनचा प्रवास खूप चांगला दमदार राहिलाय या संघाचा सुद्धा. शिवनेरी चषकापासून जी अप्रतिम चांगल्या पद्धतीने या वेळेला चेंडूला एक्झिक्यूट केलंय निखिल ओगे. बूम बूम चुकी करतायत म्हणून मी उल्लेख केला होता. ज्या वेळेला कमी टोटल असते ना त्यावेळेला फिल्डिंगचा स्टँडर्ड हा तुमचा उंच व्हावा. निखिल ओगे नो डाऊट अबाउट इट एक चांगला फिल्डर आहे, परंतु अशा सिच्युएशनला तुम्ही जर कॅच ड्रॉप करतायत तर तुम्हाला कधी कधी पराभवाची चव सुद्धा चाकण्यास भाग पाडलं जातं. हे क्रिकेटने दाखवून दिलेलं आहे. संघाची धावसंख्या 8. बॉल फेकून झाले 3. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर. ऑन साईडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा झेल टिपला असता तर फलंदाज न्यू आला असता, नवीन आला असता, दबाव वाढला असता, षटकार पाहायला मिळाला नसता. परंतु आता विचार करत असतील निक की हा कॅच सोडून मी खूप पश्चाताप सोसावा लागेल. षटकार 6. आणि तिथून फेकी करतील अंडरम. स्वतःवर निराश होत असताना होप्स थोडेसे वाढले असते, परंतु इथे मात्र थोडेसे खांदे आता झुकलेत. संघाची धावसंख्या आकाश गावड दर्शवत आहे 16. सिद्धांत कदम दर्शवतात की 16 धावा. आता बॉल आहे तुमच्याकडे 13 आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 10 ची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 10 रन्स हे सामन्याचं समीकरण. आदरणीय सन्माननीय संदीपजी किनी साहेब जे आपण पाहू शकतायत एक सुंदर व्यक्तिमत्व. संदीपजी किनी केळवे ग्रामपंचायत सरपंच म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून त्यासाठी छोटंसं गिफ्ट जरूर दिले गेले. त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साईडला शानदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. पंच विचारपूस करतायत आणि यस 4 धावा. चौकार. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20 वर धावसंख्या 6चा आता मात्र यावेळेला समीकरण पाहायला मिळतं. जयू घरत एका साईडला ज्याने सुप्रीमो ट्रॉफी कमी वेळेमध्ये वर्णी लागली गेली या खेळाडूची. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं ज्या वेळेला तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर उतरता त्यावेळेला वेगवेगळ्या स्पर्धा तुम्हाला खेळायची इच्छा असते, परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला लागणारे जे कष्ट आहेत, जी मेहनत आहे ती तुम्हाला पणाला लावावी लागते. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर नशिबाचा भाग आणि हे सर्व मिळून जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळतील त्यावेळेला
एक दिवस तरी तो उजाडेल की तुम्ही सुप्रीमो ट्रॉफी पर्यंत पोहोचाल, परंतु ते प्रामाणिक कष्ट करावे लागतील. कारण यशाला शॉर्टकट नाहीये. यशाला तुम्हाला हार्डवर्क करावंच लागतं. तो क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ असो. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जयू फार वेगाने निघाले होते. भरत पाटीलने फेकी सुद्धा केली होती आणि इथून जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धाव घेतील का जयू, त्यामध्ये एक्सपर्ट आहे. लेग बायचा इशारा नितेश कदम सरांकडून. आतापर्यंत चांगली पंचांची भूमिका निभावली गेली. सागर मोरे सर असतील, नितेश कदम सर असतील, या अगोदर शेखर हिरगुडे सरांना पाहिलं आणि त्यांच्या जागी आजच्या दिवसामध्ये डान्सिंग अंपायर सांगली जत तालुक्यामधून उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत ते सिद्धू पाजी. एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. आदरणीय सन्माननीय गणेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये दिलेले आहेत खार्डी गावातून. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आणि हलक्या हलक्या पावलांनी या ठिकाणी उपस्थित होत असताना मिस्टर IPL समालोचक मराठी आदरणीय कुणाल दाते सर, तर त्यांच्या समवेत मराठी प्रख्यात मराठी अँकर रेश्मा मयेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आणि त्यांना कलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतायत किरण भोईर यांना आपण पाहू शकाल. आणि रत्नाकर भोईर यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. ऑफ साईडला हलकेच्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली. ड्राईव्ह चांगला होता जयू घरतचा आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. सुप्रीमो ट्रॉफी खेळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकाचं प्रेक्षक वर्ग सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि एन्जॉय करतात. आदरणीय सन्माननीय आमदार कलिना संजय भाई पोतनीस आणि परब साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन. इथून स्वीप करण्याचा प्रयत्न, भरत पाटील चेंडूला स्टॉप करतात. समीर कासारे तिसरं षटक आणलं गेलंय. रणनीती चांगली आखली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. 4 धावेची आवश्यकता आहे, परंतु फक्त म्हणून चालणार नाहीये. खूप काही तुम्हाला संघर्ष करावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. या कुणाल दाते सर आपलं सहर्ष स्वागत आहे. दूरचा प्रवास आणि त्यांचं करूया आपण सुस्वागतम. त्याचप्रमाणे रेश्मा मयेकर मॅडम, अखेर तो दिवस आलाच मॅडम की आपण तुम्ही या स्पर्धेला आलात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 22. 4 रनची आवश्यकता आहे. काय समीर कासारेने गोलंदाजी केले, सुपर बॉलिंग. समीर कासारे हे नाव शिवनेरी चषकापासून खऱ्या अर्थानं विनायकजी केनी आपण पाहिलं वन ऑफ द बेस्ट फिल्डरचा किताब. पावसाचं वातावरण, पाऊस सुद्धा पडला होता, तरी सुद्धा शिवनेरी चषकाला कोपरी टीमने हार मानली नव्हती आणि पहिलाच गट हा शिवनेरी चषकापासून सुरुवात झाली. वसई विरार. चांगला बॉल. या वेळेला आपण पाहतायत बॅटची एज अँड टेकन. अखेरकार सफलता मिळाली. आता सामना रंगतदार. बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा व्यत्यय 4. म्हणून मी म्हटलं होतं कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी का वाटू लागते, त्याचं कारण असतं दबाव. आणि त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी, गोलंदाजी, यष्टीरक्षण, क्षेत्ररक्षण करणं ही तुमचे मूलभूत जे अंग आहेत ते मात्र तुम्हाला स्वीकारावे लागतात. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे कॅन्डीला. सर्वांचं सहर्ष स्वागत. ब्रँड रॉकी ग्रुप चषक 2025 आज फायनल डे. आपल्याला पाहायला मिळतोय कोणता संघ या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल, सुवर्ण हस्ताक्षरामध्ये नाव कोरेल, याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. हळूहळू स्टँड खचाखच भरताना पाहायला मिळतात. जसजशी वेळ ही पुढे सरकेल तसतसे मात्र प्रत्येक प्रेक्षकांचे पाय थिरकायला लागतील या मैदानाच्या दिशेने, कारण ही स्पर्धा आहे ब्रँड इज ब्रँड. चांगला बॉल होता. हलक्याशा हाताने मनगडाचा वापर केला. जयूला माहिती आहे इथून मोठा फटका मारून फायदा नाहीये. इथून सिंगल डबलला आपल्याला जास्तीत जास्त महत्त्व द्यावं लागेल. हे क्रिकेटमधील बेसिक आहे. जेव्हा तुम्ही अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला हे परिपूर्णता ज्ञान येतं
आणि ते जयू आतापर्यंत अंडरआर्म क्रिकेटला विसरत नाहीये, कारण ज्या पायरीपासून तुम्ही चढलात त्या पायरीला कधीही आयुष्यात विसरू नका. हे क्रिकेटने आपल्याला सातत्याने शिकवलंय. जरी तुम्ही आज मोठे प्लेयर झालात, परंतु ज्या गावापासून तुम्ही सुरुवात केली त्या गावाला आयुष्यात कधीच विसरू नका. 5 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता. चांगला बॉल ह्या वेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय, फेकून दिलाय चेंडूला आणि हा स्टायलिश फिनिश. कुणाल दादा पाटील स्टँडला अभिवादन करणारा खणखणीत विजयाचा चौकार. साईच्या अर्नाळा जी मारले. अंतिम 8 मध्ये त्यांचं तिकीट पक्क झालंय. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम. आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल डिसिप्लिन पद्धतीने खेळ दाखवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. भोईर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. गणेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या आपण हर्षद मेहरला देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब. हर्षद मेहर आपण यायचंय.